अस्सलाम वालेकुम, आदाब, जय हिंद। 24 टीवी न्यूज़ नेटवर्क में आप सभी दर्शकों का फिर से एक बार स्वागत है। मैं हूं शेख सलमान। चलिए जानते हैं आज की खबर। अगर आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा तो हमारे चैनल को सब्सक्राइब करें, वीडियोस को लाइक करें और ज़्यादा से ज़्यादा शेयर करना ना भूलें। यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आपण सकाळी 7 पासून विविध स्पर्धेचे आयोजन केलेले आहे। या स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे आणि शेवटी आपली शेवटची स्पर्धा जी आहे ती भाषण स्पर्धा या ठिकाणी पार पाडणार आहे। आदरणीय संजय मॅडमांना विनंती करतो, संजय मॅडम, तहसीलदार साहेब, पोलीस प्रशिक्षण अधिकारी साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून उद्घाटन करावं। उपस्थित असलेले 88 लोहा विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कंधार आदरणीय नागराज संगेवार मॅडम, कंधार तालुक्याचे तहसीलदार आदरणीय रामेश्वर गोरे साहेब, नायब तहसीलदार कामवार मॅडम, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य चौधरी सर, लोहा तालुका गट शिक्षण अधिकारी सतीजी वाळे सर आणि कंधारचे गट शिक्षण आदरणीय बेडके सर, उपस्थित सर्व या ठिकाणी असलेले सर्व शिक्षक बांधव आणि विशेषतः ज्यांनी आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी वेळाचा वेळ काढून अत्यंत घाईमध्ये पूर्ण व्यवस्था करून आम्हाला सर्व सहकार्य केलं असे या कॉलेजचे प्राचार्य आदरणीय आंबटराव सर, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, गेल्या 21 तारखेपासून सर्वात 88 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये कंधार आणि लोहा स्वीपच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। स्वीपच्या माध्यमातून जनजागृती व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अत्यंत तळमळीने मेहनतीने आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन आदरणीय संजय मॅडम आणि दोन्ही तालुक्याचे तहसीलदार यांचं लाभलेलं आहे। या ठिकाणी स्वीपच्या माध्यमातून अनेक उपक्रम आम्ही राबवलेले आहेत। दिव्यांगांच्या भेटी असतील, वीटभट्टीवरील कामगार असतील, ऊसतोडीवर कामगार असतील, शाळेमध्ये विविध स्पर्धा असतील, रांगोळी स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, घोषवाक्य स्पर्धा असेल, म्हणजे अनेक प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आम्ही यशस्वी देखील झालेलो आहोत। मित्रांनो, हा स्वीपचा मुख्य उद्देश आहे की मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे। जे नवमतदार आहे आणि ज्यांचं पूर्णपणे ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा सर्वांनी मतदानामध्ये सहभाग घेऊन मतदानाची टक्केवारी वाढावी हा याचा मुख्य उद्देश आहे। समग्र तालुक्यामध्ये अत्यंत मेहनतीने काम करणाऱ्या आपल्या मॅडम आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। जिल्ह्याच्या नोडल अधिकारी आदरणीय नीरज करणवाल मॅडम आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय अभिजित राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। त्याचा हा भाग म्हणून आज या ठिकाणी ह्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या। या ठिकाणी पूर्वी 2 स्पर्धा आपल्या पार पडलेल्या आहेत, त्यामध्ये गोळाफेक आणि रिले। आता या ठिकाणी वक्तव्य स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि लागलीच सुरुवात होणार आहे। तरी मी आदरणीय स्पर्धेला सुरुवात करावी अशी मी मॅडमला विनंती करतो। मतदान आपल्या त्या बूथवर झालं पाहिजे, आपल्या मतदारसंघात झालं पाहिजे। इव्हन पूर्ण भारतामध्ये हे जे पर्सेंटेज आहे, आता जे पूर्ण भारताचं जे पर्सेंटेज आहे त्याच्यापेक्षा वोटिंग पर्सेंटेज मागच्या पार्लमेंटरी इलेक्शनमध्ये आपल्या मतदारसंघाचं कमी आहे आणि जेथे जेथे कमी आहे तिथे आपण इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे। अशी काही मतदान केंद्र आहेत की त्या ठिकाणी वोटिंगच झालेलं नाही। मागच्या निवडणुकीमध्ये गावचा बहिष्कार होता
काही मतदान केंद्र असे आहेत की ज्या ठिकाणी 50%च्या आत वोटिंग झालेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त हे वोटर अवेअरनेस करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या गावामध्ये मतदान हे 100% झालं पाहिजे. मतदान का 100% व्हावं आणि सुदृढ लोकशाहीसाठी सगळ्या मतदारांनी त्यांच्या आवडीचा जो उमेदवार आहे, जो याच्यामध्ये त्यांना असं वाटते की हा सर्वात चांगला उमेदवार आहे, तर अशा उमेदवाराला मत देऊन लोकशाहीमध्ये चांगले उमेदवार निवडून देणं हे आपल्या सगळ्या मतदारांचं काम आहे. आणि म्हणून 100% पार्टिसिपेट 88 लोहा विधानसभा मतदारसंघांतर्गत आज सकाळी 7 वाजल्यापासून सर्वच आपले जे वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये स्पर्धक होते त्या स्पर्धेअंतर्गत आम्हाला उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी आदरणीय संजय मॅडम या ठिकाणी एक्सपेंडिचर ऑब्झर्वर त्या ठिकाणी येणार असताना सुद्धा या ठिकाणी मॅडमने आम्हाला वेळ दिला. त्याचप्रमाणे सकाळी 7 वाजल्यापासून स्वीपची टीम त्यांचे प्रमुख कोणी तालुक्याचे व्यवहारे साहेब, माटेकर साहेब त्यांच्यामुळे या स्पर्धा आम्हाला घेणं शक्य झालं. असे शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य, त्याचप्रमाणे या शाळेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक, सर्व विविध क्षेत्रातील पत्रकार, त्याचप्रमाणे समोर उपस्थित मुंडे अकॅडमीचे सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो, या ठिकाणी आपण जे काही पार्टिसिपेशन या स्पर्धेमध्ये नोंदवलं त्याबद्दल प्रशासनाच्या वतीनं मी मनपूर्वक सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. ज्या पार्टिसिपेंटला या ठिकाणी पारितोषिक मिळालेलं आहे त्यांचंही मी अभिनंदन करतो. आणि निश्चितपणे आता तो विद्यार्थी एकदम चांगल्या लिडरशिप मध्ये या ठिकाणी बोलला, तर पुढील लीडर निर्माण होण्यासाठी तेच तुमचे वक्तव्य या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. आणि आपण निश्चितपणे येणाऱ्या 7 मेला आपण मोठ्या प्रमाणामध्ये जर या ठिकाणी मतदान केलं तर खऱ्या अर्थानं आजचा जो काही कार्यक्रम आपण घेतला तो यशस्वी झाला असं मी म्हणेन. या ठिकाणी फक्त शेवटी समारोपाच्या प्रसंगी एकच मी म्हणेन, आपण एक घोषणा करूया. मी या ठिकाणी म्हणेन मी मतदान, आणि आपण सगळ्यांनी म्हणायचे करणारच. मी मतदान, मी मतदान, मी मतदान. धन्यवाद. 41 लातूर लोकसभा मतदारसंघ आणि 88 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये लोहा आणि कंधारमध्ये स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून मी वाघमारे NM, आदरणीय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब, जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करवल मॅडम, 88 लोहा विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभाग अधिकारी कंधार अरुणा संगेवार मॅडम, कंधारचे तहसीलदार रामेश्वर गोरे साहेब, लोह्याचे तहसीलदार विठ्ठल परळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमने यापूर्वी अनेक असे स्वीप कक्षाच्या माध्यमातून उपक्रम राबवलेले आहेत. वक्तृत्व स्पर्धा असतील, रांगोळी स्पर्धा असतील, चित्रकला स्पर्धा असतील, विटभट्टीवरील मतदारांच्या भेटी असतील, दिव्यांगांच्या भेटी असतील, म्हणजे अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवलेले आहेत. काल परवाच मुंडे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना 1000 विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी शपथ दिलेली आहे. संकल्पपत्र विद्यार्थ्यांच्या घरोघरी आम्ही नेऊन दिलेली आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय मिलन करणार मॅडम यांच्या संकल्पनेतून जिल्हा स्तरावर जी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे आणि त्याचाच भाग म्हणून तालुका स्तरावर आज रोजी क्रीडा स्पर्धा आयोजित केलेली होती. आज रोजी गोळाफेक, त्यानंतर रिले रेस आणि वक्तृत्व स्पर्धा शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कंधार येथे आयोजित केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या कार्यक्रमासाठी 88 लोहा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार मॅडम, लोह्याचे तहसीलदार रामेश्वर गोरे साहेब, नायब तहसीलदार रेखा चांभार मॅडम आणि आमची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित होती आणि कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीपणे पार झाला. या निमित्ताने मी मतदारांना आवाहन करतो की 88 लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये 100% मतदान करावं अशी मी त्यांना विनंती करतो.